स्वागत. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगार यांच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. हे मुलं यांच्या शिक्षणाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्या ज्या कारखान्याच्या साईडवरती हे मुलं ऊसतोड कामगार आहेत त्या साईडवरती मुलांसाठी या जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळेची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का हे जर 4 महिने जर यांच्यासोबत राहत असतील तर यांचं शिक्षण पूर्णतः बंद होतोय. तर तो प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता आपण यांच्या आरोग्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही आल्यानंतर तुमच्या आरोग्याच्या संदर्भात काय कुठले तुम्हाला त्रास होतो, काय होतो ऊसतोडीचं काम करत असताना? त्रास काही नाही, बस त्रास एवढंच आहे की आम्हाला वेळेनुसार जाताना हे भेटत नाही चांगलं. टाईमवर गाडी खराब झाली, कुठे हे झाली, व्यवस्था होत नाही चांगली. टायर फुटले तर आम्हाला लवकर तुरंत कसं हे होत नाही, उपाय करून देत नाही आम्हाला, काही सुचत नाही. कारखाना ते मालकाला म्हणलो आम्ही तर ते म्हणते तुमचं तुम्ही असं तसं करा असं म्हणतात. बघा, ज्या कारखान्यासाठी हे ऊसतोड कामगार कामाला येतात त्यांच्या जी काही सुविधा कारखान्याने शासनाने त्यांना मिळायला पाहिजे त्या अपुऱ्या असल्यामुळं त्यांच्यासमोर अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या घरामध्ये 4 माणसं राहतो, आई बाबा भाऊ बहीण. आणि 4 माणसं राहतो. आई बाबा शेतीचं काम बघते, शेतीत काय हगाम येत नाही. जे हायवरच्या पावसामुळे जेवढं येईल कापूस लावतो आमच्या शेतात. आम्ही जेवढा कापूस येईल तेवढा आई बाबा इकडे बघते, आम्ही ऊस तोडायला येतो. किती शेती आहे तुम्हाला? आम्हाला 1 एकर शेती आहे. किती भाऊ आहेत तुम्ही? आम्ही 1 भाऊ आहो, 1 बहीण आहे. राहायला स्वतःचं घर आहे तुम्हाला? स्वतःचं घर आहे. त्याच्यावरती या शेतावरती तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो का सगळं? नाही भागत, त्यामुळे तर आम्ही ऊसात येतोय. किती महिने ऊसतोडीचं काम करता तुम्ही? 4-5 महिने ऊसतोडीचं काम करतो, त्यात 1 महिने सोयाबीनचं काम करतो, त्यात 1.5 महिने हळदीचं काम करतोय. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहतात का तुम्ही वर्ष? शिल्लक नाही, काही रुपये राहत नाही. कारण आम्ही जे आहे ते आम्हाला सरकारची थोडा पण मदत नाही. कारण जे आहे खर्च आम्ही स्वतःचा खर्च करतो. जे आहे स्वतःचा खर्च करतो. आम्हाला गव्हर्नमेंटकडून काही मदत नाही. जर काही रुपयाची मदत भेटत होती तर आमच्याजवळ शिल्लक राहत होतं. आम्हाला जे आहे स्वतःचं कामं करायचं आणि खायचं तेवढंच आहे. ते आमच्यावर बाहेरून काढून आम्ही खातो. मग कर्ज कसं फेडता तुम्ही? कर्ज तेच इकडून द्यायचं, या वर्षी थोडा द्यायचा, पुढच्या वर्षी थोडं द्यायचं. शिल्लक काय राहत नाही. याच्या जवळून काढायचं, त्याला द्यायचं, त्या जवळून काढायचं, याला द्यायचं, असंच करायचं. कारखाना उचल देतो तुम्हाला कारखाना देतो. कामाला आणण्यासाठी. हां, ते उचल तुम्ही पूर्ण करता का, फेडता का शिल्लक राहते का? कारखान्यावरची आम्ही उचल जर नाही फिरली तर कारखाना आमच्या जवळून जागेवर पैसे घेतो. आम्हाला सवलत पण देत नाही. आम्हाला दुसऱ्या जवळून 5 रुपये टक्क्यानं, 10 रुपये टक्क्यानं पैसे काढून आणून इथं जागेवर भरावं लागते. त्यानंतर इथून घरी जाऊ देते, नाही तिथं आम्हाला कारखान्यात कोंडून घेते. अरे कारखान्याकडून तुम्हाला म्हणजे हे करत नाहीत असं? नाही, कारखान्याकडून आम्हाला रुपयाचा सपोर्ट नाही. जे आहे ते आमचं गाडी मालक देते आम्हाला. आमच्या गाडी मालकनं जेवढं पैसे दिलं त्यानंतर नाही फिटले आमचा. आता सीझन बरोबर चालू नाही, कारण ऊस बरोबर नाही, गाडी खाली होत नाही. 2-2, 3-3 दिवसात गाडी खाली होते. त्यात 2-3 फळ पण खतम होत नाही. आमच्याजवळ आता पैसे पण घरून जेवढे 2-2, 3-3 हजार रुपये आणले होते तेवढे खतम झाले. आता फळावर भेटते आम्हाला 2,000-1,500 रुपये एकरी. ते पण आता फळ खतम झाले. आता फळ पण भेटेना. लोकात पावसामुळं गाड्या फसायल्या, गाड्या फळावर पैसे पण ठेवना. आता तर आमचं पालन पोषण होईल कसं, याच्यावर पण सरकारने थोडी ध्यान ठेवावी. लेकरं बाळं, त्यात आपलं स्वतःचं पालन पोषण करायचं आणि त्यानंतर जेवढं शिल्लक राहिलं तेवढं दुसऱ्याचं कर्ज नील करायचं. खूप व्यथा ऊसतोड कामगारांच्या या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. कुठं लांबून पुसदवरनं हे मंडळी धाराशिव जिल्ह्यामध्ये ऊसतोडीसाठी आलेली आहेत. साधारणतः 300-400 किलोमीटरवरनं इथं त्यांच्या कुटुंबासह लहान मुलं असतील, त्यांचे सोबतचे काही त्यांचे पाळीव प्राणी असतील, सर्व घरातलं कुटुंब होऊन सगळं ते येतात इथं ऊसतोडीसाठी. आणि ऊसतोडीच्या दरम्यान त्यांना जे काही कारखान्यातून किंवा शासनाकडून किंवा ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्याही सुद्धा मिळत नाहीत. अनेक व्यथा त्यांनी आपल्यासोबत बोलून दाखवल्या. खूप विदारक असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे.
शासनाने नक्कीच या गोष्टीची दखल घ्यावी आणि जे ऊसतोड कामगार बांधव आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांना जी काय शासनाच्या योजना असतील, लाभ असेल, त्यांच्यासाठी काय याच्यात तात्काळ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो.